नमस्कार. आज 10 मे 2021 ह्या दिवशी लोकमान्य सेवा संघातर्फे आपण जे वीर आणि ज्यांना वीरगती प्राप्त झाली अशा व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यामध्ये 3 महत्त्वाचे पार्लेकर म्हणजे सर्वप्रथम मेजर दत्तात्रय फाटक, दुसरे म्हणजे आपले कॅप्टन विनायक गोरे आणि तिसरे अर्थातच सेकंड लेफ्टनंट मकरंद घाणेकर. या तिघांच्या स्मृतीस आपण अभिवादन करणार आहोत आणि हा कार्यक्रम आभासी माध्यमातून आज होणार आहे. कोविडच्या या पार्श्वभूमीवरती सगळेजण आपण त्रस्त झालेला आहात आणि घरात बसूनच आपण हा कार्यक्रम बघू शकता आणि रात्रंदिवस आपल्यासाठी झटणारे एका अर्थी कोविड योद्धेसुद्धा याच दृष्टीने मला वाटतं आपल्या कौतुकास पात्र ठरतील. ह्याचा जर 3 हे जे आपण वीरगती प्राप्त झालेले जे जवान त्यांचा विचार करता आपल्याला 2 महत्त्वाची नावं जी प्रत्यक्षात पार्लेकरांच्या तोंडी नेहमीच असतात ते म्हणजे एक कॅप्टन विनायक गोरे. वयाच्या 27व्या वर्षी ते शहीद झाले आणि त्यांचं जे जाणं हे पार्लेकरांना खूपच कठीण गेलं पचवणं आणि 1992 साली त्यांचं जम्मू काश्मीरमध्ये पोस्टिंग झालं आणि कुपवारा येथील पोस्टवर असताना ते धारातीर्थी पडले. या सैनिकास आमचा सलाम. वीरमाता अनुराधाताई गोरे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती धीराने सर्व लोकांना एकत्र आणून एकूणच सगळ्यांना प्रेरणा देणारी त्यांची जी कारकीर्द आहे त्यांना पण आम्ही आमचं अभिवादन व्यक्त करतो. आणि लष्करातल्या सीमेवरती नाना कामं त्यांनी केलेली आहेत अनुराधाताईंनी आणि ती सगळ्याला आपल्याला नक्कीच प्रेरणा देतात. नंतरचे म्हणजे लेफ्टनंट मकरंद घाणेकर जे माझ्या अंदाजाने मला वाटतं आम्ही शाळेत असताना म्हणजे 1971च्या युद्धात धारातीर्थी पडले. अवघ्या 22व्या वर्षी कोवळ्या वयात काळाने त्यांना हिरावून दिलं आणि अर्थातच पाक युद्धात त्यांनी ही प्राणांची आहुती दिली आणि त्यासाठी सर्व पार्लेकर त्यांचे कायमचे राहतील. या तिन्ही वीरांना आपण नेहमी पुष्पचक्र वाहून अभिवादन करतो, पण आजच्या या दिवशी आपण प्रत्यक्षात जरी करू शकलो नाही तरी आभासी माध्यमातून आपण ते करणार आहोत आणि त्याच उद्देशाने पुत्र व्हावा ऐसा असा हा आपण एक कार्यक्रम सादर करणार आहोत. आणि आता या कार्यक्रमाची सूत्रे मी श्री कार्यवाह श्री महेश काळे यांनी सुपूर्द करतो. धन्यवाद. सर्व हुतात्म्या जवानांना वंदन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. वॉर युद्ध असं म्हटलं की आपली तर झोपच उडते, पण अशाही परिस्थितीत न डगमगता कुठल्याही ऊन वारा पाऊस किंवा थंडी याची पर्वा न करता आपले जवान मात्र रात्रंदिवस आपल्या सीमेवर अहोरात्र उभे असतात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा या तिन्ही दलात जेव्हा आपली मुलं जॉईंट होतात तेव्हा काही कुटुंबातनं त्यांना आपणहून प्रोत्साहन दिलं, काही कुटुंबातनं त्यांच्या मनावर दगड ठेवून त्यांना पाठवलं जातं. पण नेमकी त्यांची परिस्थिती कशी असते अशा जवानांच्यात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती किंवा आपण राष्ट्रासाठी काहीतरी करू असे तयार होणारे मुशीतनं कसे तयार होतात हेच आपण पाहायचं आहे. 10 मे 17 रोजी आपण आपल्याच गोखले सभागृहात एक कार्यक्रम सादर केला होता. लक्ष्य फाउंडेशनच्या ज्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यातल्या काही पालकांच्या मुलाखती घेतल्या होत्या, तर त्याच मुलाखती आपण पाहणार आहोत आणि त्यांचे अनुभव ऐकणार आहोत. अचानक एक दिन तले हुआ पंचमहाभूतों का श्रेष्ठत्व के विवाद पर साथ छोड़ा एक दूसरों का. इन 5 से भी शक्तिशाली है कोई इस दुनिया में? ब्रह्मदेव ने चिंतित होकर पूछा है. हमने कहा है भगवान, इन 5 के सामने हमारा एकमात्र ही काफी है. वो आग से प्रखर है, तूफानों से तेज है, पानी से गतिमान, धरती से सहिष्णु और व्योम से भी ऊंचा है. वो हमारी आन है, हमारी शान है, सरहद पर खड़ा भारत माँ का जवान है. सर्वश्रेष्ठ होकर भी वो किसी विवाद में नहीं उलझता. हमारे सुनहरे कल के लिए वो अपना आज है गवाता. गर्व है तुम पर, नाज है तुम पर है अभिमान. लज्जित पंचमहाभूतों से हमारा कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम. सैन्य दलाला ही मुलं मला जेव्हा जेव्हा तिथे भेटतात ना तेव्हा तेव्हा मी त्यांना कवेत घेते. खरं तर ते एवढे उंच असतात की ते मलाच कवेत घेतात आणि मग मला असं वाटतं
की हा एक अजब सोहळा आहे, माती भिडून आभाळाला. आणि म्हणूनच आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या सैन्य दलाच्या मुलांना आणि त्यांच्या पेरेंट्सना सन्मान द्यायचा. कारण जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोलते तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात येतं त्यांची मूस किती घट्ट आहे. आणि मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या कुशीतून ती जन्माला आली ती कूस किती घट्ट असेल, त्याचा सन्मान करणं हा अत्यंत गरजेचा आहे. आणि म्हणूनच हा आगळा वेगळा सोहळा मी पहिल्या 6 जणांना स्टेजवर आमंत्रित करते. प्रथमतः अविनाश नाईक. बसा. नाही बसा. सुनील मोगे, जिल्हा मोगे. आणि आनंद गोखले आणि रोहिणी गोखले. या सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या घेऊन आनंद गोखले, रोहिणी गोखले, सन आपला मुलगा मेजर सुशांत गोखले, BCom, MCom, इंटर CA. आणि तेवढ्यात IIMचं भूत सवार झालं आणि आपले परीक्षा CAची लास्ट सोडून त्याने IIMची परीक्षा दिली. 12 वर्ष तो सर्व्हिसमध्ये आहे. फर्स्ट असा रेजिमेंटचा हा मुलगा जयपूर मूच LOCवर होता. घाना, नगला, सियाचन सध्या मध्ये सिबलाला होता. आणि सध्या मात्र तो अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल स्काउट्स म्हणून रँक हा त्याचा बेस आहे. आणि कॅन या ठिकाणी तो आहे. ही नावं सुद्धा आपल्याला ऐकायला सुद्धा नवीन वाटते. नक्की कुठल्या प्रांतात आहे, तो आपलाच प्रांत आहे, अरुणाचल प्रदेश. आनंद, मला तुम्हाला असं विचारायचं की तुमचे वडील लेखक आणि मला असं वाटतं रोहिणी डॉक्टर. हां, तिचे वडील डॉक्टर. तिचे वडील डॉक्टर. आपण काय करता? मी आता रिटायर झाल्यानंतर प्रॉपर्टी आणि नाही, आधी काय करत होता? म्हणजे तो शाळेत मी सेक्रेट हेल्थ लिमिटेडमध्ये मार्केटिंगला होतो. अच्छा, बेसिकली पाहिजे. आणि तुमचा पण असा काही लष्कराशी संबंध नाही? नाही, लष्कराशी तसा काही संबंध नाही. हां, म्हणजे कसं सगळी वडील आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, नाही, असं असं काही नसतं. आपल्याकडे राजकारणातच जातात वडील, राजकारणात कारण ते फार इझी आहे करायला. लष्करात इतर मुलं जातात, राजकारणात इतर पण जातात. कारण एक वेळा लावला हातात ब्रेसलेट घातलं की सगळी चांदी असते. लष्करामध्ये फक्त वडील करणं, तर मुलगा आणि तर मुलगा. आज कदाचित जे समाज जीवनामध्ये जे काही चाललेले उत्पाद, त्याच्याने मला असं दुःख वाटतं सांगायला की कधी कधी आमची मुलं असं म्हणतात आम्हाला की मावशी आता आमच्यासाठी काम करणं बंद कर, या समाजाचा पोट सुधार, या समाजाचं कॅरेक्टर सुधार. आणि एखादा ब्रिगेडियर म्हणतो, तो सरदार जे असतो आणि तो म्हणतो माझे खापर पणजोबा महार, माझे पणजोबा महार, माझे आजोबा महार, मी महार, पण माझा मुलगा मी या आणणार नाही. महार आहे त्यांचं रेजिमेंट आहे. आणि ते गुरुद्वारात जातात, त्याच रेजिमेंटमध्ये राहून ते बुद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर ते स्वतःला महार म्हणण्यात त्यांना भयंकर कॉन्फिडन्स असतो. पण ते म्हणतात कदाचित माझी पुढची पिढी मी सैन्य दलात घालणार नाही. आपण याच्यावर विचार करूया. 12 वर्ष तो फिरतोय, बरोबर? हां, आणि तू तुझं वडील नृत्य हा तर तुझा विचार आहे. हो, तू एक बरोबर. नर्तिका आहेस, बरोबर? आनंद, आपल्याला किती नाचवलं तिने आतापर्यंत? असं नाही, पण आता मला नाचवते. असं म्हटलं नाचवलं, बरोबर आहे. 12 वर्ष तो फिरतोय कुठे कुठे, कित्येक खडतर प्रांतात तो जाऊन आलाय. हो तू गेलीस तिथे? हो, आम्ही बऱ्याच ठिकाणी जवळजवळ प्रत्येक पोस्टिंगवरती आम्ही गेलोय. म्हणजे फक्त सियाचीनला नाही गेलो. हां, बाकी म्हणजे कुठे सगळं? जयपूर, त्याच्यानंतर पूंछ, त्याच्यानंतर नागालँड,
त्यानंतर सिमला, परत नागालँड आणि घाना. करेक्ट. मला असं आठवतं की तू म्हणली होती की सुशांत उषाखाली रायफल घेऊन झोपतो. हां, ते पूंछमध्ये. आम्ही जेव्हा पूंछमध्ये गेलो होतो तेव्हा आम्ही तिकडचं फेन्सिंग पण बघितलं की जे त्याने सांगितलं LOCवर फेन्सिंग घातलंय. तर मला असं वाटलं म्हणजे हे लोक खूप सेफ आहेत. तर तो म्हणाला हे जे LOCचं फेन्सिंग आहे हे तुमच्यासाठी आहे. आपल्या कुटुंबात कुठलीही लष्करी बॅकग्राऊंड नसताना सुद्धा आपली शैक्षणिक पात्रता विसरून जेव्हा ही मुलं मुली सैन्यात भरती व्हायला तयार होतात तेव्हा त्यांच्यात ही मनोवृत्ती कशी निर्माण होते, त्यांच्यात हे स्फुल्लिंग कसं तयार होतं व प्रचंड थंडीच्या प्रदेशात जाऊन सुद्धा ते भारताची सेवा करतात. तर असं त्यांचं मनोधैर्य कुठनं येतं हे आता आपण पाहूया एका आई आणि मुलाच्या संवादातून. आणि वृषाली दळवी यांचा मुलगा मेजर केदार हा BA झाल्यानंतर जेट एअरवेजमध्ये नोकरी सोडून टेरिटोरियल आर्मीमध्ये जाऊन फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी पास केलं आणि आता मराठा रेजिमेंट आणि नंतर पॅरा रेजिमेंट सिखलाईमध्ये सध्या कार्यरत आहे. आता आपण सुरुवात करूया वृषालीताई. थोडं तुमच्या आयुष्याकडे जाताना 32 वर्षामागे काय घडलं होतं? 31 वर्षापूर्वी त्याचे वडील गेले. म्हणजे केदार फक्त 7 वर्षाचा होता आणि माझ्याकडे तर अनेक प्रश्न होते की त्याच्या मुलाला मोठं करायचं. माझी प्रायव्हेट नोकरी होती, प्रायव्हेट नोकरी होती. पण मी ठरवलं की नाही, जसं आहे त्याप्रमाणे करायचं. आणखी त्यांना मी माझ्या परीने त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. केदारला लहानपणापासूनच खरंच आवड होती. म्हणजे मी त्याला 6वीत असताना बोईसर मिलिटरी स्कूलला घातलं होतं. 15 दिवसाचा तो कॅम्प होता, कॅप्टन राणाने ऑर्गनाईज केलेला होता तो. आणि मी ज्यावेळेस त्याला भेटायला गेले 8 दिवसाने तेव्हा त्याचे सर मला म्हणाले की सगळी मुलं त्याच्यावर आले जे आहे तुमचे परिचित ती सगळी मुलं रडतात, पण तुमच्या मुलाने एकदाही कधी आठवण काढली नाही. सकाळी 4:30ला उठून तो थंड पाण्याची आंघोळ पण रेडी असतो. त्याच्यानंतर एकदा आणखीन एक मला जाणवलं की लहान असताना अर्थात त्याचे वडील लवकर गेले होते. मी तर माझ्या ऑफिस आणि ह्याच्यामध्ये खूप बिझी होते. त्याची सगळं कोड कौतुक करण्यात माझ्याकडे वेळही नव्हता. पण त्याला लहानपणापासून खेळण्यापेक्षा त्याला गन वगैरे ह्या गोष्टींची आवड जास्त होती. तर माझ्या परिचित एक दळवी म्हणून होते, रमेश दळवी. त्याने त्याला विचारलं केदार तुला वाढदिवसाला काय भेटू? त्याने सांगितलं काका मला एअरगन पाहिजे. आणि मग तेव्हापासून माझ्या मनाने खुंगाट आली की हा मुलगा सर्वसाधारणपणे जगणाऱ्यातला नाही आहे. आणि जेव्हा त्यांनी निर्णय घेतला की मला आर्मीत जायचं आहे तेव्हा थोडंसं आई म्हणून मला चिंता वाटण्यापेक्षा अभिमान जास्त वाटला की माझ्या मुलाने काहीतरी वेगळं करिअर निवडलं आहे. त्याला त्याच्या आईच्या कष्टांची जाणीव होती, त्याला दुःखाची त्याला जाणीव होती की आईला मी एकटं सोडून कसतं. पण मी माझ्या मनाच्या अस्वस्थता त्याला अजिबात दाखवलं नाही. महिनाभर मी अस्वस्थ होते, पण मी त्याला जरा सुद्धा दाखवलं नाही की मला काय त्रास नाही. त्रास होण्यापेक्षा मला अभिमान की आज केदारची आई म्हणून जो अभिमान मला वाटतोय तो त्या क्षणी मला जास्त. क्या बात आहे. म्हणजे वृषाली दळवी म्हणण्यापेक्षा केदारची आई म्हणण्यात जो मला कौतुक तुमचा सन्मान आहे. अगदी बरोबर आहे. एक फौजीची आई म्हणून सुनेशी वागताना तुम्हाला काय काय सांभाळावं लागतं? मुळात तशी माझी ती सून आहे नीलम, ती सुद्धा तिला खरं तर ट्रेकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. ती सुद्धा म्हणजे सगळ्या गोष्टी तिला खरंच खूप आवडतात. पण तिने बरंचसं खूपच मॅनेज केलं. म्हणजे आज लग्नाला 10 वर्ष होत आली, पण तिने इतकं तिचं सासर माहेर आणि आम्ही दोघी जणी म्हणजे मला सुनेपेक्षा मला मुलगी म्हणून ती जास्त जवळची वाटते. की केदारच्या अनुपस्थितीत ती माझी खूपच काळजी घेते. मला कधी जाणवत नाही की केदार इथे नाही आहे तर नाही मम्मी तू हे गेलीस का, मम्मी डॉक्टरकडे गेलीस का, सगळ्या गोष्टी ती माझी खूपच काळजी घेत असते. त्याच्यामुळे केदार आहे तिथे बिंदास असतो. त्याला माहिती आहे आपली काळजी करण्यात जशी आपली बायको तिथे आहे, त्याच्यामुळे आईची काळजी करण्यात तसं काय. म्हणजे एक मुलगा सैन्यात असताना ते आपल्या बायकोला अशा रीतीने तयार करतात की त्याची उणीव घरच्यांना वाटू देऊ नये. हे क्रेडिट आमच्या सैन्य दलाच्या मुलांचं आहे. थँक्यू व्हेरी मच. आज जेव्हा मी इथे उभी राहते तेव्हा मला मी जसं म्हटलं तुम्हाला की ही मुलं आपल्या जवळ जेव्हा येतात तेव्हा आपल्यालाच काहीतरी आपण मोठं झालं असं वाटतं. म्हणजे ऋषशृंग ऋषींनी जेव्हा यज्ञ मांडला होता तेव्हा त्या यज्ञामध्ये पहिली आहुती टाकल्यावर
रक्तवर्णी पुरुष बाहेर आला आणि म्हणाला, दशरथा घे हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रकट झालो, हा माझा सन्मान. आज इथे जो हा आपण एक यज्ञ मांडलेला आहे आमच्या सैन्य दलाच्या पेरेंट्सना सलाम करताना, मग ह्या यज्ञामध्ये अचानक जर असा एक अग्निपुरुष अवतरला तर काय होईल? बोलूया कोणाला तरी? मी बोलवते मेजर केदार. मला वाटतं सगळ्यांच्या अंगावर आता रोमांच आला असेल, माझ्या आलं, तुमच्याही नक्कीच आलं असेल. मेजर केदार दळवी, आपण लष्करामध्ये सामील होऊन देशाच्या सीमा अबाधित ठेवण्याची जबाबदारी पार पाडली आहे. दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ही आपली बलस्थानं आहेत. जीवन कसं जगावं यापेक्षा देशासाठी ते कसं झुगारावं या वृत्तीनं कार्यरत असणाऱ्या सैनिकांसमोर, तसेच आपल्या बाळाच्या तलवारी स्वतः धार करून रणांगणावर पाठवणाऱ्या सैनिकी कुटुंबियांसमोर आम्ही नतमस्तक आहोत. आपल्या असामान्य कर्तृत्वाला तसंच ज्याज्वल्य देशप्रेमाला आमचा मानाचा. मी आता जरा हिमालयाजवळ बसते. बस, मी काही ठरवलं नाही तुझ्याशी बोलायचं. आपण जसं गप्पा मारतो तसं हो, गप्पा मारतो मारतो. गप्पा. तू एक कवी आहेस, मग कवी आणि फौजी हे काय कॉम्बिनेशन? ॲक्च्युली दुर्गम भागात सर्व करत असताना आधार फक्त एकच होता मला, की मी खूप लिहायचो. कॉलेज वगैरे असताना एकदम अनऑर्गनाइज लिहायचो. पण आर्मीमध्ये आल्यानंतर मला जेवढे इमोशन्स दिसले, जेवढी व्यक्तिमत्व दिसली, की एखादा माणूस जर पेन्शन जाताना रडतो की पेन्शन जाणार आहे, आणि मी त्या जवानाला विचारतो की तू पेन्शन जाणार तुला दुःख व्हायला का पाहिजे? तो म्हणतो की साहेब, या 30 दिवसानंतर माझा युनिफॉर्म मी घालू शकणार नाही याचं दुःख मला आहे. या गोष्टी मला खूप टच झाल्या. माझं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे. मिथिल खूप जवळचा आणि खूप क्लोज फ्रेंड आहे माझा, आणि मोर दॅन अ फ्रेंड, आय वुड से मोर लाईक ब्रदर्स. तर जेव्हा आम्ही तेव्हाही असतो तेव्हा खूप लिखाण असतं, पण ऑर्गनाइज लिखाण असं कधी व्हायचं नाही. पण जेव्हा मी आर्मी रिलेटेड वाचायला लागलो, वाचन व्हायला लागलं, तेव्हा ही इच्छा अजून जागृत झाली, आणि मग सगळ्या डायमेन्शनमध्ये तू साधारण कुठल्या कुठल्या प्रांतात आतापर्यंत फिरलास? माझी टोटल 11 वर्षातली 9 वर्ष सर्व्हिस ही नॉर्थ काश्मीरमध्येच आहे. नॉर्थ काश्मीर नॉर्थ म्हणजे काश्मीरमध्ये. सुलमामा वगैरे? हो, नाही, कुपवारा, बांदीपुरा या ही ठिकाणी, नावं ऐकतो आपण आणि कशाच्या संदर्भात? हां, आणि आता सध्या मी कारगिलला आहे. सध्या तू कारगिल. एक सैनिक म्हणून तू तुझी जी शिस्त आहे ती तुझ्या घरच्यांना जाचक करतोस का घरी साधा वागतो? अजिबात नाही. घरी मी खूप वेगळा असतो, आणि इव्हन जे काही मावशी म्हणतील की शिस्त, आणि आमचं इथे सुट्टीवरती आल्यावरती आय डोंट नो, आमचं फ्रेंड सर्कल असं राहिलं आहे की आम्ही वी डोंट थ्रो अवर रँक्स वेन वी आर होम. आपण उगीच ताट वगैरे राहून घरच्यांना सांगायचं असं नाही. वी आर नॉर्मल, आपण याच समाजातून आलेलो, आपण असेच आलेलो. पण हां, तिथे मात्र येस, तिथे कॉम्प्रोमाइज नाही. आमच्याकडे असं फौजी रंगवायचं असेल ना नाटकात, किंवा मग त्याला अशा मिशा, मग त्याचा असा आवाज, किंवा असं वागणं, तू तर एकदम वेगळा आहे. काय प्रकार आहे म्हणजे फौजी कसं असतं खरं? फौजी तसेच असतात, वेगळेच असतात. आता कर्नल संतोष घोरपडे होते, त्यांना जर तुम्ही भेटलं असतात तर त्यांच्यासारखं हसणं, ते जर एखाद्याकडे बघून हसले
तर तो माणूस आयुष्यात त्यांचं ते हसणं विसरू शकत नाही. पण त्यात सौंदर्य होतं असं आहे. हो, तसेच असतं. त्यांनाही असे ब्रॉन्झचा पुतळा कसा असतो, एक रांगडा गडी म्हणतात ना, तो कोरलेला. संतोष सर तसे होते. त्यांनाही मिशा नव्हत्या, पण ती स्ट्रेंथ, तो स्पिरिट जो होता ना, तो झळकायचा. मला म्हणजे असं वाटतं की कुठली तरी सिरियल किंवा काहीतरी जेव्हा फौजीवर करतात तेव्हा ते स्पिरिट जर त्या ॲक्टरनी अंगामध्ये आणलं ना तर तो फौजी जरा व्यवस्थित, कारण कधीतरी त्याची चित्र ही फार विचित्र रंगवली जातात. आणि म्हणून मी तुला म्हटलं होतं की तू तर असा साधाच दिसतोयस, म्हणजे उगाचच आमच्याकडे फौजीला काहीतरी वेगळी रूपं दिलेली असतात. तुझ्या आयुष्यामध्ये तू म्हणजे ॲज अ स्टुडंट म्हणजे टेरिटोरियल आर्मीमध्ये पहिला गेलास आणि आज तू जेव्हा कमांड करतो किंवा काही लोक तुझ्याबरोबर असतात, तुझ्या जबाबदारीचा सेन्स वयाच्या तुला 20व्या वर्षी आला? कितव्या वर्षी तू म्हणजे तुझ्या हाताखाली माणसं असतात? NCC थ्रू आम्ही महाराष्ट्र डिरेक्टरेटला रिप्रेझेंट केलं 99मध्ये, तेव्हा RDC कॅम्पला गेलो. तर त्या क्षणी आर्मी एवढ्या जवळनं पाहण्याचा योग मला तेव्हा आला की डिसिप्लिन काय असतं, व्हॉट इज बिंग अ सोल्जर, डिसिप्लिन का, आणि फायटिंग स्पिरिट. कारण की महाराष्ट्र डिरेक्टरेट हे खूप सगळंच म्हणाला होतं जेव्हा DMs बॅनर जिंकायचं असतो तेव्हा. आणि त्यावेळेला जो मी पाहिलं तर NCC जी मी केली ती खूप मनापासून, अभ्यास नाही केला पण NCC नक्कीच मनापासून केली. आणि म्हणून त्यावेळेला कमांड काय, आणि आपण एखाद्याला सांगतो सिंपल की सावधानमध्ये उभं राहा आणि पुढच्या हुकपर्यंत स्टेज सावधान, किंवा इथून हलायचं नाही की मी म्हणेन तेव्हा दैन्य उडू. मग ही शक्ती कुठून येते? त्याला ते स्पिरिटच आहे. आणि आर्मीमध्ये ते बाळगुट्टी तसं अकॅडमीला ते खूपच घोटूनच देतात बाळगुट्टी, की झोपून फुकून माती साठवून तुम्हाला सगळंच देतात. आणि म्हणून मग ती तेव्हाच NCCला मला थोडीशी बाळगुट्टीची चव मिळालेली. म्हणून कमांडिंग ट्रूप्स ऑर मिशन ओरिएंटेड समथिंग तेव्हापासून. म्हणजे रगडा बट्टा तो एक्झॅक्टली, रगडा आणि प्रॅक्टिस हा सगळा शब्द आहे. तुझ्या आयुष्यात असं चॅलेंज एखादं आलं आणि जे तू कदाचित ॲज नॉट फौजी करू शकला नसतास, पण बिंग फौजी तुझ्या ट्रेनिंगमुळे ते केलं, असा काही इन्सिडन्स आहे की जे तुला तुझ्या ट्रेनिंगमुळे ते करता आलं? कित्येक प्रसंग आले आता एवढ्या 11 वर्ष सर्व्हिसमध्ये. मी दुःख कसं पचवायचं हे खूप जास्ती प्रगतीने शिकलो. लॉस्ट मेनी ब्रदर ऑफिसर्स. मागच्या वर्षीच 3-4 जवळचेच, म्हणजे एखादं तर तुषार महाजन 9 असेल, ज्या दिवशी ते शहीद झाले त्याच्या 1 दिवस अगोदर तो माझ्याबरोबर जवळजवळ 2 तास आम्ही गप्पा मारत होतो. एखाद्या वेळेस मी सिव्हिलियन असतो आणि तो माझा मित्र असतो तर मी कदाचित दुःख पचवू शकलो नसतो. बट अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो जातो ऑपरेशनला, आम्हाला कळत नाही तो गेला आहे, आणि अचानक न्यूज येते. ते दुःख पचवणं जड झालं. पण ॲज अ फौजी ट्रेनिंग सेम फॉर कर्नल संतोष माडिक असो, आम्ही एक रात्री अगोदर बोललेलो की इथे ते चालतं आहे तुमचं ऑपरेशन, आम्ही बोलू तिथे लोलामध्ये. आणि ते दुःख मी पचवायला खूप शिकलो की लाईफ कॅन सरप्राईज यू एनी हाऊ अँड यू मस्ट बी रेडी फॉर सरप्राईज. म्हणजे तुमचा भविष्यापेक्षा आजवर जास्त विश्वास आहे? वर्तमान, दिस इज द मुवमेंट. दिस इज युअर येस, दिस इज द मुवमेंट. म्हणजे तुम्हाला असं 4 बंगले 2 गाड्या असं काही करावं असं वाटण्यापेक्षा आजचा दिवस एन्जॉय करावा असं वाटतं? आजच्या दिवसापर्यंत आणि आपल्या क्षणापर्यंत, आपण या क्षणापर्यंत, या आता मी बोलताना क्षणापर्यंत मी जे जगलो ते आयुष्य, पुढची ती स्वप्न. क्या बात. म्हणजे स्वप्नांचं पिंजरे बांधलं, आम्ही आमचं आयुष्य जगतो आणि जेव्हा शेवटची वेळ येते तेव्हा आम्ही म्हणतो अरे आम्ही जगायलाच विसरलो. अशी स्थिती सामान्य माणसांची असते आणि ही मुलं प्रत्येक मोमेंट जगत असतात. आणि त्यांनी असंच सातत्याने जगत राहावं आणि सातत्याने आपल्याला सगळ्यांना एक ऊर्जा द्यावी. तुला तुझ्या आयुष्यात असं जर कोणी विचारलं, तुला आमच्या समाजाकडनं तुझी ॲज अ फौजी काय वाटतं? तुला काही सांगायला आवडेल किंवा यूथला सांगावं असं वाटतं? हां, समाजाकडनं अशा फौजीने तशा एक्सपेक्टेशन्स ठेवायच्या नसतात, कारण की आम्ही समाजाचाच भाग असतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, येस डेफिनेटली ज्यांची मुलं आता ॲज अ कॅडेट ट्रेनिंग करत आहेत अकॅडमीजमध्ये, थँक्यू. तुम्ही आम्हाला वंडरफुल ज्युनियर्स देणार आहात जे लवकरच पासआउट होतील. आणि जर एखाद्या पिढीने ठरवलं, एखाद्या आईवडिलांच्या पिढीने ठरवलं की आमची मुलं आर्मीतच जाणार नाही, तर इमॅजिन करा आपल्याकडे एक कम्प्लीट व्हॅक्यूम येईल की आपल्याकडे स्पिरिटेड लॉटच नाही. कारण की माणूस नेहमी समोरच्याला बघून चालतो
आणि आपण जर तो व्हॅक्यूम आला आपल्या समाजात तर प्लीज जेवढे पण आहेत तुम्हाला मनापासून वाटत असेल की आपल्या मुलांनी जावं तर तुमचे जेवढे मित्रही असतील त्यांच्याही मुलांना प्रोत्साहित करा. ट्रू पिक्चर ऑफ आर्मी त्यांना दाखवा, ॲज अ करिअर त्यांना दाखवा अँड सी द स्पिरिट. जर तुम्ही ओळखू शकला नाहीत की त्याचा जाण्याचा हेतू काय तर मग वी माईट ड्रास्टिकली गो रॉंग. पण त्यांनी तुम्ही लहानपणीच ओळखले की बाळाचे जे पाय असे पाण्यात दिसतात की ह्याची आवड तिकडे तर तिथे तुम्ही पुश करत राहा. एक्सपोज हिम टू दोज काइंड ऑफ थिंग्स. त्या गोष्टींकडे त्याचं लक्ष केंद्रितच करा की त्याची ओढ अजून कारण की एकच कसं असतं जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी डिसाईड करते की नाही मला आर्मी जॉईनच केलं अँड दॅट इज अ स्पार्क अँड देर इज नो पॉईंट ऑफ रिटर्न आफ्टर दॅट. हे मी तुम्हाला खूप स्ट्रॉंगली सांगू शकतो. आम्ही जेव्हा लोहिया नाक्यावरती आमची जेवढी इव्हनिंग्स घालत होते आम्ही फक्त याच गोष्टी करतो आणि एकही दिवशीच सगळ्यांनी ठरवलं की नाही जायचं आर्मीतच, त्याला कॉम्प्रोमाइज नाही होता. सो आपोआप वेळ वाट मिळत जाते, आपोआप पावलं पडत जाते. क्या बात आहे. मग अशा वेळेला तुमचे जे मित्र आहेत, आता समोर तुझा एखादा मित्र असेल, तो IT मध्ये असेल, एखादा अमेरिकेला असेल, तुला असं त्यांच्याकडनं काय रिॲक्शन येते की जेव्हा तू 24 तास तिथे आहेस, तू कधीच 31st एन्जॉय करत नाही, किंवा तू क्रिसमस पार्टीत नसतोस, किंवा तू गणपतीत नसतो, कुठे दसऱ्याला नसतोस, आणि तुझे मित्र इथे जर सेलिब्रेट करत असतील तर तुला काय त्यांचा कधी फोन येतो का, किंवा ते आस्क यू की तू कुठे आहेस, काय आहेस, कसं असतं? फोन येतो, विश करायला वगैरे फोन येतो, पण अशी कधी खंत वाटली नाही मला की आम्ही 31st नाही आहे किंवा माझ्या बर्थडे नाही किंवा कोणाच्या बर्थडे नाही, मुलाच्या नाही आहे किंवा त्याचं रिझन असं की आपल्याकडे आपण बघतो युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्मच, त्याला क्लासिफिकेशन त्याच्यात करू नये. आपल्या इथे पोलीस आहेत, तेही इथे घरापासून 200 मीटर दूरी त्यांची ड्युटी असते, पण तरी त्यांना एन्जॉय करता येत नाही. मग त्यापेक्षा तर तिथे असलेलं बरं, ॲटलिस्ट आपल्याला तेवढा अभिमान आहे की आपण वी आर देअर. मला अगदी खरं सांग, फौजी म्हणजे त्याचं देशावर खूप प्रेम, तो देश हाच त्याचा धर्म, असं सातत्याने म्हटलं जातं. तुमच्यावरती देशाचं जे काय आहे ते फौजीनीच करावं, बाकी कोणी काही संबंध नाही देशाशी, पण तो फौजीच्या नावाला चिकटलेला आहे की तुमचं देशप्रेम देशप्रेम देशप्रेम. याचं तुला इरिटेशन नाही होत का रे? अजिबात होत नाही, कारण की तो दॅट इज माय रिलिजन, मला देशासाठीच करायचं आहे. जसं मी खूप आधी लिहिले की मेरी वर्दी के धागों में जरूर कोई बात है, अक्सर तिरंगा उड़ेसा खेळायला जाता है. जर मी तो धर्म नाही निभावला तर मग देश घडू शकत नाही. मला माझ्या देशासाठी कवच पण नोकरी करता नाही, नोकरीच आहे ॲक्च्युली, पण ती मी धर्म म्हणून जर निभवत असेल तर माझं कवच अजून स्ट्रॉंगर आहे. मी जर ती जात धर्म किंवा इरिटेशन आलं की नाही मीच का तर तसं होऊ शकत नाही. क्या बात आहे. मला असं वाटतं कधी कधी शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले असं असतं. आता तो जे काही बोलला त्यात तो बरंच काही सांगून गेला. फौजी है दोस्त, बस आपका शुक्रिया अदा करने का मिला है हमें सुनहरा मौका. सिर्फ अल्फाज नहीं है, हमारे एहसास को महसूस कीजिएगा. आसमान को छूने वाले, महासागर की गहराइयों को समेटने वाले, ख्वाबों को हकीकत में उतारने वाले ऐ शेर दिल दोस्त, आपकी धुंधली सी आहट भी दुश्मन को मौत के घाट उतारती है. आपकी बेहद शहादत हम भारतवासियों को जिंदगी का मतलब सिखाती है. हवा का रुख बदलने वाले, ज्वालामुखी को बुझाने वाले, अमावस की रात में दुल्हन का चांद दिखाने वाले ऐ हमारे जाबाज दोस्त, आपको तहे दिल से कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम. आम्हा सगळ्यांच्या वतीने इथे असलेल्या सगळ्यांच्या वतीनं आज तमाम पार्लेकरांच्या वतीनं एक देशाचा आम्ही मला वाटतं एक रिप्रेझेंट करतो भारत देशाला, तर त्यांच्या वतीनं मी तुला लाख लाख आशीर्वाद देते. खूप छान राहा, खूप छान जगा, आणि आम्हाला सगळ्यांना कसं जगावं, कितीपेक्षा कसं जगावं हे सांगा. आणि एक तुला एक माझी जी कविता होती ती एका मुलाने, लोक म्हणतात काय करायचं, त्या कवितेला त्यांनी छान चाल दिली आहे.
तर तो सल्यूट आपण आपल्या सैन्य दलाच्या सगळ्या मुलांना हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि एकच सांगायचं आहे, त्याची आई इथे होती जी आत्ता स्टेजवर येऊन गेली, वृषाली हे आम्ही बघूया. आपल्या पिढीला गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक हुतात्म्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकमान्य सेवा संघात दरवर्षी 10 मे रोजी कृतज्ञता दिन हा साजरा केला जातो. यावर्षी आजच्या कार्यक्रमातून आई आणि मुलाचा संवाद म्हणजेच लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती अनुराधा प्रभुदेसाई यांनी आपल्याशी साधला आहे. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. त्याचप्रमाणे सर्व जवानांचे पालक यांचाही मी ऋणी आहे. आपले आज हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला ते श्री सुधाकर यांचे मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही श्रोतवृंद, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. तुमचेही मनापासून आभार. आणि आमच्या या सर्व कार्यक्रमांना संस्थेचा कर्मचारी वर्ग नेहमीच साथ देतो. त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि इथे कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.